काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अपघातानंतर एकच शोककळा पसरली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न होत आहे की नेमका हा अपघात झाला कसा. बऱ्याच कट्ट्यावरती, पारावरती, मंदिराच्या ओट्यावरती बसून लोकांच्या चर्चा सुरू आहेत की हा घातपात आहे. आता हा घातपात की अपघात या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रकरणाशी सुसंगत असलेल्या काही गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे अजितदादा यांचा घातपाताबद्दल अपघाताबद्दल जर बोलायचं ठरलं तर ते फक्त विमानात बसले आणि अपघात झाला इथपर्यंत मर्यादित राहून चालणार नाही. सर्वात महत्त्वाची बाब यामध्ये अशी आहे की अजितदादा पवार आदल्या दिवशीपासून रात्री काय करत होते. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे जे ड्रायव्हर आहेत मनवे मामा यांनी एक गोष्ट सांगितली की त्यांचं अगोदर बाय रोड पुणे आणि पुण्यानंतर बारामती जाण्याचं ठरलं होतं. रात्री अजितदादांच्या काही मीटिंग्ज असल्यामुळे त्यांचा तो बाय रोड दौरा हा रद्द झाला आणि ते नंतर सकाळी विमानाने गेले असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे रात्री अशा कोणत्या मीटिंग त्यांच्या झाल्या हे सुद्धा जनतेच्या समोर येणं महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर शासकीय निवासस्थान मुंबई इथून ते विमानतळापर्यंत त्यांचा जो काही ताफा गेला ते घरातून बाहेर निघतानाची आणि विमानतळावरती अमोल मिटकर यांनी ज्या प्रकारे सांगितलं की 8 नंबरच्या गेटमधून त्यांचं विमानतळावरती आगमन झालं होतं. तर त्या 8 नंबर गेटचे CCTV फुटेज, त्यांच्या खाजगी म्हणजे शासकीय निवासस्थानाची CCTV फुटेज आणि त्यानंतर विमानतळाच्या 8 नंबर गेटची CCTV फुटेज हे सर्व गोष्टी लोकांच्या समोर यायला हव्यात. कारण अनेक प्रश्न उपस्थित होत आहे की सुरुवातीला TV मीडियाने बातम्या दाखवल्या की विमानामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर समोर आलं की विमानामध्ये 5च लोक होते. त्यानंतर पुन्हा एक गोष्ट समोर आली की अजितदादा यांचा मृतदेह हा त्यांच्या हातावरील घडीने ओळखण्यात आला. पण नंतर असं लक्षात आलं की अशी कोणतीही घडी त्यांच्या मृतदेहाजवळ कुठेही मिळालेली नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी ह्या परस्पराशी विसंगत आहेत. त्यानंतर विमानातली कागदपत्र जळाली नाही आणि त्या जळालेल्या कागदपत्रामध्ये एक तुकडा काल अमोल मिटकर यांनी दाखवला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या कागदावरती त्यांच्या विमानामध्ये असलेले एकूण प्रवाशांची नावं आहेत, ज्यामध्ये पायलट, को पायलट, क्रू मेंबर आणि अजितदादा यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींचं नाव. पण त्यामध्ये जो पायलट दाखवला होता तो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो पायलट त्यांचं विमान उडवत नव्हता आणि TV माध्यमांनी दाखवल्याप्रमाणे तो पायलट विमानतळापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला, ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं कारण समाज माध्यमांनी आणि प्रसारमाध्यमांनी ते दाखवलं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा पायलट बदलण्यात आला तर ती गोष्ट त्यांच्या विमानातील कागदपत्रामध्ये जे काही बोर्डिंग पास वगैरे असेल विमानाचा जो काही असेल त्यामध्ये ती बातमी, ती जी गोष्ट आहे, ती घटना पायलट बदलल्याची ही नमूद का करण्यात आली नाही. त्यांचं रेग्युलर जो पायलट आहे त्याचं नाव त्या कागदावरती का दिलं गेलं नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर जो पायलट त्यांच्या विमानाच्या वैमानिक म्हणून त्यांच्या विमानासाठी निर्धारित केला होता तो ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं प्रसारमाध्यमांनी दाखवलं. तर माझा एक प्रश्न आहे की प्रसारमाध्यमांनी असं दाखवलं आहे की तो पायलट हा ट्रॅफिकमध्ये अडकलेला होता. हरकत नाही, जर तो पायलट ट्रॅफिकमध्ये अडकलेला असेल तर त्याच्या घरापासून ते विमानतळापर्यंत येईपर्यंत प्रत्येक सिग्नलवरती CCTV फुटेज आहे, CCTV कॅमेरे आहेत. तर ते CCTV फुटेज हे सुद्धा प्रसारमाध्यमांना सार्वजनिक करायला हवं. कारण खरंच तो पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला होता का? कारण जर समजा 8 वाजून 10 मिनिटांनी अजितदादा यांचं विमान हे मुंबई विमानतळावरून त्यांनी टेक ऑफ घेतलं हे तेवढंच खरं आहे, तर मग त्यांचा पायलट हा 7-7:30पर्यंत तिथं पोहोचणं हा गरजेचं होतं. कारण पायलटकडं विमानाची सर्व टेक्निकल गोष्टी, विमान व्यवस्थित परिस्थितीत आहे का, सर्व गोष्टी चेक करणं हे पायलटचं कर्तव्य असतं. त्यानंतर पायलटने तिथं पोहोचणं वेळेत बंधनकारक होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी 7 ते 7:30 वाजता ट्रॅफिक त्या रूटवरती तेवढी होती का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हेच जर मुख्य कारण नसेल तर मग तो पायलट तिथे का आला नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.
यानंतर आपण पुढे जाऊया की लोकांनी ज्या वेळेला विमानाचं लँडिंग झालं, म्हणजे लँडिंग करताना विमानाचा अपघात झाला, त्यावेळेला जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी असं सांगितलं की या विमानाचा एकूण इंजिनाचा आवाज हा वेगळा येत होता. आता यात बरेचसे लोक असं म्हणतील की लोकांना काय माहिती आहे विमानाचा आवाज वगैरे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सर्व जी मंडळी आहे ती एअरपोर्टच्या आजूबाजूला राहणारी मंडळी आहे आणि रोज विमानाचे उतरताना, चढताना, म्हणजे उतरताना आणि टेक ऑफ घेताना ते विमानावर लक्ष त्यांचं असतं. आणि त्यांचा जो विमानाचा आवाज आहे, साधी गोष्ट आहे, आपल्या घरातली जर एखादी मोटरसायकल जर नेहमी जर आपल्या घरातली मोटरसायकल असेल तिच्या आवाजावरून कुटुंबीय त्या गाडीला ओळखतात. तो विमान ही गोष्ट अशी आहे की रोज ते लोक विमानाचा आवाज ऐकत होते, त्यामुळे विमानाचा आवाज नेमका असतो कसा हे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या. त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की विमानाचा आवाज हा काहीतरी वेगळा येत होता आणि त्यांना सगळ्यांना शंका आली होती की हे विमान हे क्रॅश लँड होतं की काय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तिथले CCTV फुटेज व्हायरल झाले, त्या व्हायरल व्हिडिओमध्ये CCTVमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की विमान हे हवेत असतानाच 90 डिग्री एका साईडला झुकलं गेलं आणि ते नंतर डायरेक्ट खाली कोसळलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी विमान प्राधिकरणाने जी गोष्ट नमूद केली की त्यात असं सांगितलं त्यांनी की 5000 मीटर दृश्यमानता असल्याशिवाय विमानाला त्या एअरपोर्टवरती उतरण्याची परवानगी नव्हती. तर मग माझा प्रश्न असा आहे की जर 5000 मीटरपर्यंत समजा त्या विमानतळावरती विमानाला लँडिंग दृश्यमानता असल्याशिवाय त्या विमानतळावरती विमानाला लँडिंग करण्याची परवानगी नव्हती, तर 3000 मीटर दृश्यमानता असताना त्या विमानतळातील जे काही यंत्रणा सांभाळत असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना उतरण्याची परवानगी का दिली. दुसरा प्रश्न, पायलटने ज्या वेळेला पहिल्या वेळेला विमान उतरवण्याचा प्रयत्न केला आणि विमान उतरताना त्यांना तिथला जो रनवे होता तो दिसला नाही, मग त्यांनी पुन्हा गो अराऊंड असा निर्णय घेतला आणि एक घिरटी मारून पुन्हा उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला आता रनवे दिसतोय आणि नंतर थोड्याच वेळात लँड करायचं तर ते विमान क्रॅश झालं. ह्याच एकूण सगळ्याच गोष्टी त्यानंतर तिथल्या कोणत्या आजूबाजूच्या गावचे कोणते तर सरपंच होते, त्यांनी असं सांगितलं की विमान अपघात झाल्यानंतर त्या विमानातून एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं आणि नंतर पुन्हा स्फोट झाला आणि ती गोष्ट त्यांची तो प्रयत्न हा अयशस्वी झाला. आणि हे 2 मुद्दे झाले. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढे विमानामध्ये अपघातग्रस्त लोक होते ज्यांचा मृत्यू झाला त्यांची कुणाचीही DNA टेस्ट ही करण्यात आली नाही. ती का करण्यात आली नाही हा एक प्रमुख प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न या महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये घर करून आहेत. ते रोज या विषयावरती चर्चा करत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी व्यक्ती अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा त्यांच्यावर अधिकार आहे आणि ते राज्यातील एका प्रमुख पदावर असल्यामुळे एकूणच राज्याच्या राजकारणावर सगळ्या गोष्टीवरती त्यांचा जो काही परिणाम होणार आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाला या गोष्टीची माहिती मिळणं ही गरजेचे आहे की नेमकं या सर्वच मी जे काही सर्व मुद्दे मांडले या सर्वच मुद्द्यामध्ये किती तथ्य आहे आणि याची उत्तरं. आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जालन्याचे घनसावंगी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश टोपे यांनी काय सांगितलं की त्यांना सकाळी 7:30 वाजता फोन आला त्या विमानतळावर काम करत असलेल्या त्यांच्या तालुक्यातील एका व्यक्तीचा आणि त्यांनी मला सांगितलं की विमानाचं अपघात झालेला आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तफावत आहे का, किंवा तो फोन 7:30लाच आला की 8:30ला आला की 8:45ला आला, याची कॉल डिटेल्स देखील लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. मी जे तुम्हाला प्रश्न मांडलेत, तुम्हाला या सर्व प्रश्नाबद्दल नेमकं काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.